नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कातर खटाव येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 11 तारखेला 11 ऑगस्ट रोजी एक दुसरा एक बैलचं या मैदानाचं नियोजन आयोजन करण्यात आले. तर संपूर्ण कमिटी आपल्या समवेत आहे. तर मैदान कशा निमित्त होणार आहे आणि मैदान हे कशा पद्धतीनं होणार आहे, मैदानाच्या नोंदी किती झालेत, मैदानाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, ते संपूर्ण गोष्टी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. मी संतोष तायबा दुबळे, कात्रवाडा रहिवासी आहे. आणि आज या कात्रेश्वरच्या पुण्यभूमी नगरीमध्ये आज आमचे मित्र व युवा नेते माननीय वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असं लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज बैलगाडी स्पर्धा आयोजित केली आहे. आम्हाला हे प्रथमच, बरेच वर्ष आम्ही जयंती करत आलो आहे, पण आम्हाला हे असं काय बैलगाडी शर्यती वगैरे माहीत नव्हत्या. पण वैभव पाटील यांनी सांगितलं की तुम्ही शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित करा. त्यातनं मंडळाचं नावही होतं आणि कातर खटाव हे आमचं पुण्यभूमी नगरी आहे. आणि ह्या गावाला आज आम्ही बरेच दिवसापासून बघतोय, हा एक आगळा वेगळा छंद, म्हणजे खूप छान छंद लागला आहे. त्यात आम्ही खारीचा वाटा म्हणून आम्ही बी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त यात भाग घ्यावा असं वैभव पाटील यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही सुद्धा यात आनंदानं सहभागी होत आहोत. दादा, जे मैदान आहे त्या मैदानाची एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे, फाटी कुठे आहे? नवीन जे फाटी आखले गेलेले आहे विठ्ठल केसरी, जिथं हे मैदान पार पडलं त्याच मैदानामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धा होणार आहे. बर, त्याही मैदानाला, विठ्ठल केसरी मैदानाला सुद्धा बैलगाडी मालकांचा एक चांगला प्रतिसाद होता. चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. तर आम्हाला नम्र विनंती आहे सगळ्यांना, बैलगाडी स्पर्धेवाल्यांना, की ह्यात भाग घेऊन, उरून भाग घेऊन आमच्या अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त चांगला प्रतिसाद द्यावा. बर, मैदान हे संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम वाटीनुसार होणार आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसारच हे मैदान पार पडेल. बर, मैदानाची तयारी आता कुठपर्यंत आली, काय सांगाल त्याबद्दल? तयारी आजपासूनच चालू झालेली आहे. हा, नोंद ही सुरू झाली का मैदानाची? बर, शासनाची परवानगी मैदानाची मिळालेली आहे का? बर, ती आम्हाला सर्व बैलगाडी मालकांना केव्हा पाहायला मिळेल? आज दुपारपर्यंत सोमवारी तुम्हाला हे सगळं काय नियमावली असेल ते सोमवारी तुम्हाला सगळं परमिशन मिळालेलं आहे. तुम्हाला काय नियमावलीचं पत्र असतं सगळं ते सोमवारी भेटेल. बर, तरी या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालक चालक यांना काय आव्हान कराल नोंदी संदर्भात? लवकरात लवकर आपण या स्पर्धेच्या नोंदी करून घ्याव्यात आणि चांगल्या प्रकारे मैदानाला प्रतिसाद द्यावा, एवढीच आमची विनंती आहे सर्व. दादा, प्रथमच तुम्ही हे मैदान भरवताय का या पूर्वी सुद्धा तुम्ही मैदान भरवले? आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला ह्याची काही कल्पना नाहीये, आम्ही या क्षेत्रात नाहीये. पण आमच्या गावचे युवा नेते वैभव पाटील यांनी आमची मीटिंग झाल्यानंतर आम्हाला एकच सांगितलं की तुम्ही जयंतीनिमित्त मैदान ठेवा. चांगला प्रतिसाद 106व्या जयंतीनिमित्त मैदान आहे. युवा उद्योजक आणि वैभव दादा आपल्या समोर आहेत. वैभव दादा, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, ज्या फाटीवरती विठ्ठल केसरीचं मैदान संपन्न झालेलं त्याच फाटीवरती येत्या 11 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं एक दुसरा एक बैलचं नियोजन आयोजन संपूर्ण कमिटीने केलेलं आहे आणि तुमचं मार्गदर्शन पण त्यांना लाभलेलं आहे, त्याविषयी काय सांगा? मी प्रत्येक बाईट मध्ये सांगतो की कातर खटावच्या आजूबाजूला परिसरात कुठेही मैदान झालं तर थोडंसं ह्या क्षेत्रामधलं थोडंसं माहिती असल्यामुळं प्रत्येक आयोजक आवर्जून फोन करून सांगतात की आपल्याला मैदान घ्यायचं आहे. तसेच आमच्या गावचे धनाजी शेट असतील, संतोष भाऊ असतील, तर त्यांचा मला फोन आला की पाटील आपल्याला बैलगाडी शर्यतीचं आयोजन नियोजन करायचं. तर त्यांना मी त्या दिवशी सांगितलं काळजी करू नका, स्टार्टपासून एंडपर्यंत सगळ्या नियोजनात मी स्वतः पुढं होऊन बघतो सगळ्या गोष्टी, तुम्ही मैदान घ्या, सगळ्या गोष्टींचं मी करतो. अगदी आमचे धनाशेठ असतील, त्यांच्या आई खटाव तालुक्याच्या सभापती आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रत्येक जे बैलगाडी विजेते आहेत त्यांना सर्वांना ढाली द्यायचं त्यांच्या मातोश्रींच्या नावाने खटाव तालुका पंचायत समिती सभापती वनिता दुबळे यांच्या कडून प्रत्येकांना ढाली देण्यात येणार आहेत. म्हणजे ढालीच सर्व नियोजन त्यांच्याकडे. हा, बक्षीस रचना कशा पद्धतीने असणार आहे? एक ते शेवटच्या क्रमांक. पहिलं 91,000, 71, 51, 41, 31, 21, 11 अशी बक्षीस आहेत. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये दिले जाईल. आणि मुळात सांगण्याचं एकच आहे की मैदान सांगण्याची काही गरजच नाही, कारण ह्या मैदानासाठी जे आपण विठ्ठल केसरीला जे कष्ट घेतले ते काही सांगण्यासारखं नाही. एवढं कष्ट या पाटीला घेतलंय, म्हणजे 16 फूट अंतर, अगदी सुसज्ज पाटे. अगदी मागच्याच मैदानात बघितलं असेल आपण की
पूर्ण ओपनचे गट झाले होते. मला वाटते 67 गट झाले होते 9-9 ने. तर त्यामध्ये पूर्ण 67 गटामध्ये फक्त 3 गाड्या फॉल झाल्या. त्याच्या मागचं कारण फाटीची रुंदी. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली त्या मैदानाची. रेकॉर्ड ब्रेक अशी लाईव्ह वॉचिंग पण पाहायला भेटली. हो बरोबर. म्हणजे पवन यादव यांच्या चॅनलचे मला वाटते 11 लाख व्ह्यूज झाले होते. म्हणजे मैदान चांगलं भरलं, नामांकित गाड्या येतात. सगळ्यात महत्वाचं बैलगाडी मालकांना काय पाहिजे असं तर महत्वाचं मैदान चांगलं पाहिजे. बैलांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. आम्ही आतापर्यंत प्रत्येक बाईट मधनं सांगत आलोय, तुमच्या अडचणी आम्हाला 100% फोनवरून सांगा की तुम्हाला अजून काय बदल हवाय मैदानात. आम्हाला काल फोन आला होता की पुढे जे आपण क्षेत्र नांगरलंय बाबा, जास्त पटांगण आहे, बैल लांब जात आहेत, तर त्याच्यामध्ये थोडेसे दगड आहेत. तर आम्ही उद्याच्याला त्याही दगडांसाठी म्हणजे थोडस गावातीलच लोक सांगून ते सगळं दगड वेचण्याचं काम सांगितलेलं आहे. एक दुसरा एक बैल असंच अशा स्वरूपाचंच मैदान का म्हणजे मनामध्ये आलं? बऱ्यापैकी आदतची मैदानं जास्त पडलेत आणि ओपनचं मैदान जरा कमी व्हायला लागलंय. मग म्हटलं की आपल्या मैदानावर आदत बैल मैदान झालंय, ओपन झालंय, तर एकदा दुसरा बैल पण मैदान घेऊया. मग आमचे हे सर्व जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती आहे, तर पाटील आम्हाला मैदान भरवायचं. तर मग त्यांना सांगितलं ठीक आहे, काय अडचण नाही, आपण मैदान भरवू. मग त्यामुळं शेवटी आतापर्यंत एक आहे की आजूबाजूचे असू दे किंवा गावातले लोक कुणी असू द्या, आपल्याला ह्या गोष्टीतली माहिती आहे म्हणल्यानंतर जर समजा एखाद्याने आपल्याला विचारलं तर आपलं काम आहे की त्यात नियोजनात राहायचं. त्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सगळं मैदान तुमचं पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वतः लक्ष देऊ. बरोबर. एकूण मैदानाच्या फाट्या किती आहेत ते सांगा पुन्हा एकदा. फाट्या 12 आहे टोटल. म्हणजे जशा गाड्या राहतील त्या पद्धतीनं फाट्यांची अडचणच नाही. मैदान तयार करतानाच आपण 12 फाट्या घेतल्यात का, तर जरी सध्या अगदी 10 गट पळले तरी दोन्ही साईडला 1-1 तास राखीव तास पाहिजे, म्हणजे बैलगाडी मालकांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. मैदाना दिवशी बॅरिकेटिंग एकूण किती असणार आहे? दोन्ही साईडला 300 फूट बॅरिकेड आहे. बरं. समोर मैदानाच्या निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे? काय म्हणजे अशी अवस्था आहे की आता मागच्या विठ्ठल केसरी मैदानाला इथं गाडी थांबली नाही तर 2 किलोमीटर जायचे, का तर सगळं पटांगणच आहे. कुठल्याही बैल मालकाला अडचण होणार नाही असं ग्राउंड आहे हे. आणि सगळ्यात महत्वाचं गावाची साथ आहे. मैदान असो किंवा आयोजक म्हणून कुठल्याही गोष्ट असली तरी गावची साथ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साध्य होत आहेत. वैभव दादा, मैदान हे संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना खटाव तालुका यांच्या नियम व अटीनुसार होईल का? 100%. मुळात एक आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटना असल्यामुळे या क्षेत्राला शिस्त लागलेली आहे. आणि आपण बघितलं विठ्ठल केसरी मैदानात 2ही दिवस आमची खटाव तालुक्याची टीम असेल, रविभाऊ फाळके असतील, आपले पुसेगावचे बापू असतील, ह्या लोकांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीला जर एखादा निकाल जरी चुकला तरी तालुका कमिटी म्हणून त्यांनी दिवसभर जरी मैदानात नसतील, ओपनच्या मैदानाला होते पण आदतच्या मैदानाला त्यांनी घरून सुद्धा बसून आम्हाला प्रत्येक मैदानात मोलाचं सहकार्य केलंय. त्यामुळे आम्ही बॅनर टाकताना सुद्धा टाकलंय की मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. म्हणजे तालुक्याची कमिटी एखादा निर्णय चुकत असतील तरी सुद्धा समजावून सांगते आणि तो बैलगाडी मालकांनाही मान्य होतोय. मैदानावर जे बॅनर पाहिलं मी, पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे तेवढेच बैलगाडी मालक सहभागी राहणार आहेत. नितीन आबा शेवाळांनी आबांनी जी बाईट दिली आहे की 15 तारखेच्या नंतर की बाबा ते बैल पळतील म्हणून, परंतु काय होतंय थोडस बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलं की खटाव तालुक्याकडे बघितलं जात आहे. मग जर आज आपण बघतोय आज रोज मैदान आहे तरी सुद्धा 400-450 गाड्या पळत आहेत. म्हणजे कुठंतरी प्रत्येकाला वाटतंय की आपला गुलाल व्हावा. त्यामुळं हेही मैदान पश्चिम महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहील, ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. विनाकारण आता मी त्या दिवशी बघितलं कुरवलीच्या मैदानामध्ये एक गाडी तिकडून आली होती. ठीक आहे, आबांच्या सांगण्यानुसार 15 तारखेच्या पुढं ज्या म्हणजे जे मैदान आहेत त्या प्रत्येक आयोजकांच्या त्यांच्या इच्छेनुसार ती गोष्ट राहील. बरोबर. वैभव दादा, जरा नियम व अटीकडे वळू आपण. सुट्टीचे नियम कशा पद्धतीने? सुट्टीला पट्टी असणार आहे? सुट्टीला पट्टी असणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम दिलेले आहेत त्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल. खाली सुट्टीला पट्टी असेल, पट्टीच्या पुढे पाय पडला गाडी बाद असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ज्या संघटनेनं ज्या अटी घालून दिलेत त्या नियमाप्रमाणेच हे मैदान होईल. फाटी मधलं आतलं अंतर किती आहे? आतलं अंतर 16 फूट आहे. सर्व फाटी मधलं अंतर समान आहे का? हो, सगळ्या कुठलीही फाटी बघा, अगदी आपण फाटी टाकतानाच मोजणी जे करतात त्या मोजणीच्या म्हणजे लोकांना बोलवून त्यांच्याकडून टेबल तयार करून फाटी केलेली आहे.
त्यामुळं कुठंच असे नाही की ती फाटी लहान ही मोठी असलं काहीच नाही अजिबात. एकूण अंतर किती आहे म्हणजे फाटीमधली फाटीमधलं 16 फूट अंतर 16 आहे. फुटात म्हणजे टोटल ह्या तासातून 16 आहे, म्हणजे 16 फुटावर तास आहेत. आतलं मधलं अंतर 15 फूट आहे. आता एकाच ऑब्जेक्शन वगैरे आलं कुणाचं दुसऱ्या बैला संदर्भात, तर ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ किती असणार आहे आणि कशा पद्धतीनं बैलगाडी मालकांनी तुम्हाला अप्रोच करावं? आमचं मत आहे कमीत कमी एक बाबा 5 गट होईपर्यंत काय जे ऑब्जेक्शन असेल बाबा तो दुसरा आहे का तो चौसा आहे, ते 5 गटापर्यंत कमीत कमी त्या बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन द्यावं. 99% असं आहे की आताचे बैलगाडी मालक सुद्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सगळे नियम पाळत आहेत. त्यामुळे शक्यतो एखाद्याचा आदत पळत असेल आणि तो बाबा म्हणजे दुसरा बैल आहे आणि म्हणजे चौसा आहे आणि तो दुसऱ्यात पळत असला तर मुळात बैलगाडी मालकच पळत नाहीत, ते ओपनलाच पळतात. किंवा आपला चौसा बैल झाला असला तर दुसरा एखादा पायरा करून ते बैलगाडी मालक पळतात. बरोबर. आता जर समजा एखाद्या ड्रायव्हरनं शेफ्टीचा चावा घेतला किंवा एखादी गाडी जर समजा बाद झाली असेल आणि ती पुन्हा एकदा पळाली आणि गट पास झाला आणि सेमीला तुम्हाला म्हणजे ती निदर्शनास आली, तर काय निर्णय असेल कमिटीचा? खटाव तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना जो म्हणजे निर्णय घेईल तो या मैदानाला मान्य असेल. बरोबर. त्यांनी जर ती गाडी बाद केली तर शेवटी आपण ती तालुक्याची कमिटी कशासाठी केली आहे, तर बैलगाडी मालकांना न्याय मिळण्यासाठी. त्यामुळं अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका जो निर्णय घेईल तो या मैदानामध्ये तो निर्णय मान्य करावा लागेल. आणि शक्यतो आपले बैलगाडी मालक पण तेवढे आता सध्या हे झालेत की बाबा जो नियम जे आहेत त्या नियमानुसारच आपण प्रत्येक गोष्ट करणार आहे. पावसाची काय स्थिती आहे मैदानात? पावसाची काही अडचणच नाही, आता ऊन पडतंय त्यामुळे पावसाचं काही अडचणच नाही. बरोबर. तरी या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हान काय कराल? आव्हान प्रत्येक बाईट मध्ये असतं, तेच आव्हान राहील. शेवटच्या दिवशी फोन कमी करा, कारण बैलगाडी मालकांची अडचण काय होते, पायरा उशिरा झाला किंवा काय, म्हणजे प्रत्येक वेळेस आमच्याकडून 30-40 बैलगाडी मालकांचे फोन आले तरी मग आम्हाला पर्याय नसतोय, कारण की तोपर्यंत आपलं लाईव्ह गट निघण्याचं म्हणजे वेळ आलेली असते. त्यामुळं 99% आज 8 तारीख आहे, उद्या 9 आणि 10 2 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. ऑनलाईन नोंदणी कालपासून झालेली आहे, फक्त 10 गाड्यांची नोंद आहे. आता राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी, कारण ह्या फाटीला आदत आणि ओपनचं मैदान झालंय. प्रत्येक बैलगाडी मालकांच्याकडून आपल्याला एक कामाची पोच पावती मिळते. तर फाटी संदर्भात म्हणजे अगदी समालोचक असतील, झेंडापंच असतील, अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल, ह्या सगळ्यांच्याकडून आपल्याला एक कौतुक आणि एक शाबासकीची थाप मिळाली काय, तर फक्त फाटीचं नियोजन चांगलं केलं म्हणून. त्यामुळं दुसऱ्या बैलातील जेवढे बैलगाडी मालक असतील त्यांना विनंती असेल 100% एकदा ह्या मैदानाला पळून बघा, कारण की तेवढं सुसज्ज असं मैदान तयार केलंय. दादा झेंडापंच कोण असेल मैदानाचं? ह्या अण्णाभाऊ साठे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे 106व्या जयंती निमित्त ह्या आपल्या एक बैल मैदानासाठी झेंडापंच म्हणून सोमनाथ जगदाळे काम पाटील आणि समालोचक म्हणून सुनील मोरे पेडगावकर आणि गणेश तांबे हे काम बघतील. लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल? पवन यादव यांचे P3 चॅनल याच्यावर लाईव्ह प्रक्षेपण राहील. बरं. स्क्रीन असणार आहे का? हा, स्क्रीन असेल. आणि सेमीफायनलला आणि फायनलला? सेमीला आणि फायनलला ड्रोनची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळं काही अडचण नाही. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी एक दुसरा एक बैल मैदान आणि खटाव तालुका म्हटलं की जरा थोडंसं फाटीचं आता नामांकित फाटी म्हणून जरा थोडं नाव झालंय, तर एकदा दुसरा बैल मैदान जे दुसरा बैल ज्यांचे झालेत आदतमधून जे दुसऱ्यात गेलेत त्यांनी एकदा 100% या मैदानाचा म्हणजे ह्या मैदानामध्ये भाग घेऊन 100% बघा की कसं आहे मैदानी. वैभव दादा, आता एक तुम्ही म्हटलं फक्त 10 नोंद झाली, म्हणजे जे खरी स्थिती आहे ती तुम्ही सांगितली. मुळात एक आहे की आतापर्यंत जेवढे कात्रकाटाव मैदान म्हणजे कात्रकाटावमध्ये मैदान झाली, यात्रेचे असो, बऱ्यापैकी शक्यतो मैदान हे यात्रेचंच असतं. असं कधी हे मैदान नाही की बाबा रोज मैदान घेतले, असं होणार नाही आणि होत पण नाही. कारण की मागचं विठ्ठल केसरीचं मैदान झालं, त्याच्यामध्ये आपल्याला पैसे शिल्लक राहिले, ते मंदिराच्या कलर कामासाठी दिलेत. तर हे आपल्या बाईटमधूनच सांगतो की आता सुद्धा ह्या मैदानात जे पैसे काही शिल्लक राहतील ते आमचे सगळे जे मित्रमंडळ आहेत अण्णाभाऊ साठे ची जी जयंती साजरी करतात, 100% त्या जयंतीला कुठंतरी आपल्याकडून ही काहीतरी चांगली गोष्ट व्हावी. आपल्या हातून जेवढं चांगलं काम करता येईल एवढं चांगलं काम करण्याचं एक आमचं म्हणजे इच्छा आहे आणि वडिलांचा नाद आहे या गोष्टीचा, तोच आम्ही जोपासतोय. फक्त आयोजक म्हणून बैल अजून नाहीये, पण 100% गावची ती पण इच्छा आपण लवकरच पूर्ण करू. म्हणजे वैभव दादा लवकरच एक नवीन काहीतरी खरेदी करणार आहेत? 100% आहे डॉक्टर. नमस्कार. पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी गोरख राजाराम दुबळे, माझं गाव कात्रखटाव आहे आणि आज या ठिकाणी
उद्या होणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कातर खटावच्या ऐतिहासिक मैदानावरती जे उद्या बैलगाडा शर्यत होणार आहे त्या ऐतिहासिक क्षणाचं सर्वांनी साक्षीदार व्हावं असं मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो. आणि फाटी वगैरे पाहिल्यावर कशी वाटते आता सध्या? आता खरं सांगायचं तर मला बैलगाडा शर्यतीच्या मैदानामधलं जास्त माहिती नाही. हा. आता आम्ही आमच्या या कातर खटावच्या या मैदानावरती खूप मोठे मोठे म्हणजे शर्यती पार पडत असतात. तर आम्ही आमच्या मित्र वैभवदादा पाटील यांना शब्द टाकला की आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मैदान घ्यायचं आहे. इतर वेळी मैदान होतात, मग यावेळी का होऊ शकत नाही. तर वैभवदादांनी सुद्धा मागचा पुढचा न विचार करता क्षणात निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आणि उद्याच्या मैदानाचं या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. सर्व तयारी झालेली आहे. का खटाव तालुक्याचे सन्माननीय सभापती वनिताताई दुबळे यांच्या संकल्पनेतून या आपल्या कातर खटावचे सरपंच विजय बागल, त्याचबरोबर उपसरपंच कात्रेश्वर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रतिनिधी माननीय वैभवदादा पाटील, त्याचबरोबर आमचे संतोष भाऊ दुबळे, सभापती प्रतिनिधी धनाजी शेठ दुबळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. फक्त प्रतीक्षा उद्या आहे सर्व बैलगाडा प्रेमींच्या येण्याची आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची. नमस्कार. परिचय द्या तुमचा पहिला. मी धनाजी दुबळे, धनाजी सोपान दुबळे. काय सांगाल मैदानासंदर्भात? मैदानाचं आयोजन नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं? आयोजन नियोजन हे म्हणजे 106व्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वैभव पाटलासनी मी एक शब्द दिला की पाटील आपल्याला मैदान भरवायचंय. तर ह्याच्यातलं काय आपल्याला एवढं जास्त माहिती नाही, तर तुम्ही व्हायचं मार्गदर्शन द्या. तर ते म्हणले मार्गदर्शन कशाला, मीच घेतो 11 तारखेला, तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणले. बरं म्हणलं चालतंय. मित्रांनो, खूप सुंदर असं मैदानाचं नियोजन आयोजन करण्यात आलंय आणि 11 तारखेला भव्य दिव्य असं एक दिवसा एक बैलचं नियोजन करण्यात आलंय आणि जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करा. नोंद ही किती तारखेपर्यंत राहील? नोंद कालपासून चालू झालेली आहे आणि 10 तारखेपर्यंत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जेवढ्या गाड्या नोंदतील तेवढ्या गाड्या नोंद करून घेतल्या जातील. मुळात एक आहे की त्या दिवशी मैदान आहे किंवा असं थोडंसं बोललं जातंय मैदान कात्रगावात कॅन्सल झालंय. मुळात एक आहे की मैदानात 200 गाडी झाली. अगदी एका मैदानात असं झालंय 210 गाड्या झाल्या, परंतु 210 गाड्यात सुद्धा मैदान पूर्ण केलंय. बक्षीस जे आहे तेच बक्षीस दिलं जातं. त्यामुळं बैलगाडी मालकांना विनंती आहे, 150 गाडी झाली तरी मैदान हे होणारच. त्यामुळे त्यात काय शंका नाही, फक्त निसर्गाची साथ एवढीच गोष्ट आहे. बैलगाडीचं मैदानाची रीतसर परवानगी आपल्याला मिळालेली आहे. शनिवार रविवार असल्यामुळे फक्त आपल्याला PDF हातात मिळाली नाही, ती सोमवारी आपल्या चॅनलच्या द्वारे सर्वांना PDF आणि सगळ्या ग्रुपवरही टाकली जाईल. धन्यवाद.